हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, अपूर्वाज लाईफस्टाईलमध्ये. तर अजूनही मी आजारीच आहे आणि तरी पण मला जाऊन बाजारात भाज्या वगैरे आणाव्या लागल्या. कारण तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, मुलांचे सकाळी डबे असतात, तर रोज नवीन भाजी लागतेच. कारण त्याच भाज्या मुलं खात नाहीत आणि घरातले लोक पण खात नाहीत. मग ते छोटे असोत किंवा मोठे असोत. माझ्या मिस्टरांना पण दररोज नवीनच भाजी लागते डब्यामध्ये ना. मग रोज किती बटाटा आणि कांदा आणि टोमॅटो तेच करणार. त्याच्यासाठी मग मी जाऊन बाजारामध्ये भाज्या आणल्या. पाऊस तर चालूच होता, पण हा जो बाजार असतो रविवारचा, तो थोडासा स्वस्त पण असतो आणि फ्रेश पण भाज्या आलेल्या असतात. तर मी जाऊन खूप सगळ्या भाज्या घेऊन आले आणि माझा पावभाजी बनवण्याचा पण प्लॅन आहे नेक्स्ट वीकमध्ये, म्हणून मी सगळ्या त्या दृष्टीनेच भाज्या आणल्या होत्या. फ्लावर, परत टोमॅटो, बटाटे वगैरे आणले होते. यावेळेसच्या बाजारामध्ये ना कोथिंबीर खूप महाग होती, त्यामुळे मी कोथिंबीर आणलीच नाही. लिंबू घेतले होते आणि यावेळेस मी आणि माझी आई आम्ही दोघीजणी बाजारात गेलो होतो, त्यामुळे दोघींनी मिळून अशा हे करून भाज्या आणल्या. तर केळी वगैरे पण मी आणलेली आहे. केळी आदित्य आवडीने खातो, त्याच्यामुळे त्याचा तो म्हणजे एखाद्या वेळेस ब्रेकफास्टला काही ते बनवलेलं ते त्याला आवडत नसेल तर तो केळी वगैरे खातो. त्यामुळे मी घरामध्ये फ्रूट्समध्ये तर शक्यतो मी केळी ठेवतेच. आणि ह्या रविवारच्या बाजारामध्ये ना खारी किंवा टोस्ट असं पण म्हणजे जे हँडमेड होममेड असतं ना, असं ते बनवलेलं असतं ना, तर ते विकायला असतं. तर ते खूप बेकरीपेक्षा ना तिथलं खूप छान असतं, टेस्टी असतं आणि ते फ्रेश असतं. तर मी ते पण आणण्याचा प्रयत्न करते दरवेळेस. एक आठवड्याला गेले की टोस्ट किंवा खारी दोन्हीपैकी एक काहीतरी आणण्याचा मी प्रयत्न करते. तर सगळ्या भाज्या मी पिशवीमधून बाहेर काढल्या आहेत आणि मग ते आता सॉर्ट करून प्रत्येक डब्यात वेगवेगळ्या अशा ठेवणार आहे. कारण मग ऐन वेळेला भाजी आता उद्या कोणती करायची त्याची तयारी पण मला आधीच करावी लागते ना. तर मग मी ते बघत होते की कुठल्या भाज्या आणि उद्या कोणती भाजी करायची वगैरे काय. तर फ्रीज पण माझा साफ करायचा राहिला आहे. तर मी ते फ्रीजमध्येच बघत होते की कोणत्या भाज्या होत्या आणि कोणत्या भाज्या कुठल्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की म्हणजे मी अजून कोणती कामं माझी राहिली होती आणि कोणती कामं मी केलेली आहेत. तर कंटिन्यू बघा ब्लॉग, की आजारपणामध्ये सुद्धा माझं काम संपत नाही, ते करावंच लागतं. एक झालं की एक झालं की एक. म्हणजे मी जरी आजारी असेल तर घर आजारी पडायला नको ना, त्यामुळे घर बंद पडायला नको, त्यामुळे हात हे चाललेच पाहिजेत दोन्ही. आजारी असल्यामुळे माझं तोंड बंद होतं, पण माझे हात चालू होते, तर मी दोन्ही हातांनी काम करत होते. तर खूप पसारा पडला आहे घरामध्ये. आता मी कपडे घड्या घालते. आणि काय आहे तुझं, हेल्प करू का? हेल्प करू का? खालचा रुमाल पडला. कुंजात गात मंद धंदवारा, दाटे प्रिय तुला तुझा इशारा, देहातला फुले आकाशहारा, तुझा निवारा असा शहारा, आले रुपेरी तुझ्या बलतेला, चंदेरीचा उरला प्रीतीत येला, प्रीतीत येला, जवळ घेला, प्रीतीत येला, जवळ घेला. गॅस बंद करून येशील का? आणि चिमणी पण बंद कर. ज्यावेळेस आपण आपले कुठले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, चिमणी म्हणा, लाईट म्हणा, फॅन म्हणा, ज्या रूममध्ये आपण नाही आहेत त्या रूममधले आपण ऑफ केले पाहिजेत.
जेणेकरून आपलं लाईट बिल पण कमी येईल आणि आपली ऊर्जा एनर्जी हे देशाची एक संपत्ती आहे, तर ते पण आपण कन्झर्व करू शकतो. तर आता मी बेडरूममध्ये आहे. तर आम्ही असं प्रेफर करतो की शक्यतो एका रूममध्ये सगळ्यांनी बसावं जर काही काम नसेल तर. वेगवेगळं काम कोण करत असेल, कुणाला प्रायव्हसी वगैरे पाहिजे असेल, अभ्यास वगैरे कोण करत असेल तर ठीक आहे वेगवेगळ्या रूममध्ये. पण जर कुणी काही काम करत नसेल, टाईमपास करत असेल तर सगळ्यांनी एका रूममध्ये बसणं आणि एकाच रूमची फॅन आणि लाईट वापरणं हे योग्य आहे. नाही तर सगळ्याच रूमची फॅन आणि लाईट चालू राहते आणि मग लाईट बिल पण भरपूर येतं आणि मग आपण ओरडत बसतो की भरपूर लाईट बिल आलं आहे. काय म्हणतात त्याला, आजकाल स्मार्ट हे बसवलं की सगळीकडे मीटर, त्यामुळे जास्त लाईट बिल येतं. तर असं काही नाही आहे, ते आपल्या वापरावर असतं की आपण किती वापरतो आणि वाईजली वापर कसा करतो किंवा काय. आणि घरामध्ये किती म्हणजे किती उपकरणं आहेत आपल्या घरामध्ये, किती TV, वॉशिंग मशीन, किती साधनांचा आपण वापर करतो, मिक्सर, बऱ्याच असं काही गोष्टी असतात की जे आपण घरामध्ये वापरत असतो. तर त्या गोष्टींचा आपण योग्य त्या प्रकारे जेव्हा लागेल त्यावेळेसच वापर केला पाहिजे आणि ज्यावेळेस नाही लागत आहे त्यावेळेस ते बंद करून ठेवलं पाहिजे. हा कॉमन सेन्स आहे. तर केवळ फक्त गव्हर्मेंटवर ओरडत बसण्यापेक्षा एक नागरिक म्हणून आपलं पण काही कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. भारताची मी एक सुजाण नागरिक आहे, त्यामुळे मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आपल्या साईडने पण आपण करू शकतो, तर त्या आपण केल्या पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. तर मी कपड्याच्या घड्या घालते, भेटूयात आपण थोड्या वेळात. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. उद्या आदित्यच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे, तर तो विठ्ठल बनणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारी सगळी ड्रेपरी ऐनवेळेला मला कुठेच मिळाली नाही, तर मी आता स्वतःच्या हाताने मुकुट वगैरे करणार आहे. त्याला उद्या धोती वगैरे नेसवायची आहे आणि सगळं त्याचं काय मेकअपचं वगैरे सामान सगळं मी आणलेलं आहे. तर ओके, तर आता आवनी दाखवेल काय काय आणलं आहे, कसं कसं आहे आणि मी कसा मुकुट तयार करणार आहे ते पण. तू होणार ना उद्या विठ्ठल? हां, विठ्ठल बनणार ना उद्या? विठ्ठल बनणार. हां, ओके. तर हे सगळं दाखवणार आहे आवनी. तर मी आता आवनीजवळ कॅमेरा देते. आवनी शूट करणार आहे की मी कसा त्याचा मुकुट बनवला आहे आणि त्या मुकुटसाठी काय काय मी सामान आणले आहे बनवण्यासाठी. तर स्टेप बाय स्टेप मी ती दाखवेल तुम्हाला. ती शूटिंग घेणार आहे याच्यानंतरचं आणि थोडं ती व्लॉगमध्ये पण बोलेल. तर भेटूयात व्लॉगमध्ये. तर मम्माने हे परत बनवलंय कारण ते दुसऱ्यावालं नीट होत नव्हतं, ते पडत होतं त्याचं शेप सारखा, म्हणून मम्माने हे परत अजून एक नवीनवालं हे बनवलंय. आदूला असं डोक्यावर लावायचं, असं लावायचं, मागून दोऱ्याने बांधायचं आणि आता ती हे बनवायली अशी चालू आहे प्रोग्रेस. झालं आहे. आता मी दाखवते फायनल लुक मुकुटाचा. तर असा मुकुट मी बनवला आहे. आता उद्या हा आदित्यने घातला तर ठीक आहे. आणि ह्याला काय म्हणतात, वाकी. ही अशी वाकी बनवली हातात घालायला. आणि आता आमची ट्युशन चालू आहे. यावनी अभ्यास करती आणि अजून एक आहे आवनीची फ्रेंड, पण तिचा चेहरा मी नाही दाखवू शकत. ट्युशन चालू आहे माझी. तर आपण भेटू ट्युशन झाल्यावर. उद्या आदित्य कसा तयार झाला त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन.